चला आज बनवूया मस्त आपण सोयाबीनपासून टोफू. पनीरसारखं असतं पण हे आपण सोयाबीनपासून बनवतो आहे. एकदम हेल्दी टोफू आहे आपला. आणि सुरुवातीला बघा मी सोयाबीन घेतलेले ते रात्रीचे भिजत टाकलेले होते आणि मग दुसऱ्या दिवशी बघा आपल्याला ते मिक्सरमधून काढायचे कारण आपल्याला टोफू तयार करायचा आहे. पनीरसारखंच असतं. आता आपल्याला ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे बघा. कारण याचं आपण दुधासारखं तयार होतं दूध. मग ते दूध फोडून आपल्याला टोफू तयार करायचा आहे. बघा हे मिक्सरमधून काढल्यानंतर बघा एकदम पांढरं शुभ्र. आणि आता ते गाळून घ्यायचं आपल्याला. सुरुवातीला मी चाळण घेतली, नंतर कपड्यामध्ये टाकून पूर्ण गाळून घेतलेलं आहे. आणि तो चोथा राहतो मग तो टाकून द्यायचा असतो. आणि याचं दुधाचं मग आपल्याला मस्त टोफू तयार करायचं आहे. आता बघा असं दूध निघालं आहे एवढं. आणि याच्यामध्ये आता आपण गॅसवर ठेवायचं आहे. असं दूध कसं फोडतो तसं आपल्याला हे सोयाबीनचं दूध फोडून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये व्हिनेगर टाकायचं आहे आपल्याला. आता बघा गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे आणि गरम होऊ द्यायचं आपल्याला ते. मग त्याच्यानंतर आपल्याला व्हिनेगर टाकायचं आहे. असं वाटतं ना आपल्याला दूधच ठेवलेलं आहे आपण. हे सोयाबीनचं दूध खूप हेल्दी असतं. आता बघा मी व्हिनेगर एका वाटीत काढून घेतलेलं आहे आणि दूध पण गरम झालेलं आहे सोयाबीनचं. त्याच्यामध्ये आपल्याला व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे, दूध फोडायचं आहे. आणि बघा आता चाळणीमध्ये मी कापड ठेवलेलं आहे आणि ते टाकून घेतलेलं आहे सोयाबीनचं. आणि त्याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे कारण आंबटपणा तो दूर होतो मग आपण व्हिनेगर वापरलेलं आहे. याच्यावर जड असं वस्तू ठेवून द्यायची आपल्याला. आणि इकडे बघा आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी कांदे कापून घेतलेले, टोमॅटो, आलं, लसूण, खडे मसाले घेतलेले आणि काजू टाकलेले. मस्त सोयाबीनची करी तयार करायची आपल्याला. भाजी मस्त जशी पनीरची करतो ना आपण तशीच करायची आपल्याला. थोडंसं पाणी टाकून मस्त मसाला होऊ द्यायचा आहे तो. आणि नंतर गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून काढायचा आहे तो. आणि बघा मस्त मसाला तयार झालेला आहे मिक्सरमधून. आणि आता कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे आणि मसाला टाकून घेतलेला आहे आपण. तो छान होऊ द्यायचा आहे मसाला मस्त. आणि त्याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आपल्याला. धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, हळद. आणि मस्त मसाला परतून घ्यायचा आहे छान. झाकण ठेवायचं आहे थोड्या वेळ. इकडे बघा आपलं टोफू पण तयार झालेला आहे. 30-35 मिनटं लागतात तयार व्हायला. आणि बघा टोफू तयार आहे आपला. एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि त्याला वड्या पाडायच्या आपल्याला. इकडे मसाला पण झालेला आहे बघा. त्याच्यात कसुरी मेथी टाकून घ्यायची. त्याच्याने खूप मस्त टेस्ट येते भाजीला. आणि परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला. आणि बघा अशा प्रकारे वड्या पाडून घ्यायच्या आपल्याला. आणि आता भाजीमध्ये ते टाकून घ्यायचे आहे. मस्त मसाला पण आपला तयार झालेला आहे छानपैकी. छान उकळी आली का आपली भाजी तयार आहे मस्त टोफूची. सोयाबीन टोफूची भाजी आपली तयार झालेली मस्त खाण्यासाठी. वरून कोथिंबीर टाकायची. आणि बघा आता एका ताटामध्ये मस्त आपण भाजी सर्व करायची आहे.